माहूरला आपण मातृतीर्थाकडे जातो. गडावर जायच्या आधी जो मातृतीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे, त्या मातृतीर्थाकडे जाण्याच्या रस्त्यामध्ये डाव्या हाताला विष्णुकवींचा मठ लागतो. आता विष्णुकवींचा मठ हा विष्णुकवींचा मठ म्हणण्यापेक्षा ते मातेचं एक प्रिय लीलाविहार क्षेत्र आहे असं म्हणू. कारण त्यांच्या चरित्रखंडामध्ये अनेकदा उल्लेख आलाय की माता प्रत्यक्ष त्या मठामध्ये आली आहे. त्या मठामध्ये विष्णुकवींची समाधी आहे. त्या समाधीवरती 2 पितळेचे मुखवटे आहेत. आता काहींना वाटतं की ते दोन्ही विष्णुदास महाराजांचे आहेत, पण त्यातला एक विष्णुदासांचा आहे आणि दुसरा जो आहे त्यांचे भाचे नरहरी शास्त्री खर्शीकर यांचा तो मुखवटा आहे दुसरा. आणि समोर अजून एक समाधी आपल्याला पाहायला भेटते, ती आहे विष्णुकवींच्या भावाची म्हणजे गुरुदास महाराजांची. आणि ह्या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस विष्णुकवींना रेणुका मातेचा स्वप्नदृष्टांत झाला, त्या स्वप्नदृष्टांतानुसार विष्णुकवींनी मातेचं जे चित्र रेखाटलं, ते स्वप्नदर्शनाचं चित्र मूळ स्वरूप मातेचं त्या मठामध्ये विराजमान आहे. आणि त्या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे जसं आजच्या काळामध्ये कॅमेरे आहेत, आपण फोटो काढू शकतो, पेंटर आहेत, आपण हवी तशी पेंटिंग करून घेऊ शकतो. ते चित्राचं वैशिष्ट्य की ते चित्र झाड म्हणजे झाडांचा जो रस आहे, पानांचा रस, हिरवा रंग, अशा नैसर्गिक रंगांपासून तयार केलेलं ते मातेचं चित्र आहे. आणि जशी विष्णुकवींना माता